नमस्कार मंडळी. दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देत असताना मी राहुल सातगर संस्कृत परिवारातर्फे तुमचं स्वागत करतो. भविष्योत्तर पुराण या पुराणामध्ये एकंदरीतच दिवाळीचं जे वर्णन केलेलं आहे ते दीपालिका या नावाने केलेलं आहे. आपल्याला अशी वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वेगवेगळी नावं सापडतात दिवाळीच्या संदर्भातली. आज प्रतिमा आणि प्रतिभा या मालिकेमध्ये आपण भेटणार आहोत वकील साहेबांना. वकील साहेब असं म्हणतात, शहाण्याने कोर्टाची पायरी कधीच चढू नये. पण असं काय गुपित त्यामागे दडलेलं आहे ते आज आपण गप्पांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आपल्याशी हितगुज करण्यासाठी आलेले आहेत ॲडव्होकेट दुर्गेश रेड्डी. नमस्कार सर. मला सर्वात प्रथम तुम्हाला असा प्रश्न विचारायचा वाटतो की एकंदरीतच भारतीय कायदा, भारतीय मानसिकता यांचं जे अज्ञान आणि गैरसमज आहे ते गैरसमज आपल्याला कसे दूर करता येतील. कारण की न्यायालय, न्याय व्यवस्था, वकील, जज यांच्याबद्दल सामान्य माणसं भीती आहेच, अज्ञानही आहेच आणि धूर्त मंडळी त्यांना अगदी हुसकावून सुद्धा लावते. तर हे सगळे अज्ञान आणि गैरसमजाचे जे पैलू आहेत ते तुम्ही कसे दूर कराल? ह्याच्यामध्ये सर आजची जी परिस्थिती आहे, मी जास्त पाठी नाही जात. आजच्या तारखेला जे सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे सोशल मीडिया. तुमचा सोशल मीडिया किंवा गुगल, जसं डॉक्टरांकडे काही पेशंट जातात किंवा डॉक्टर आम्ही गुगलवरती हे सिम्पटम्स बघितले आणि ह्या सिम्पटम्स बघितल्यानंतर आम्हाला असं वाटतं की आम्हाला कॅन्सर आहे. डॉक्टर येऊन सांगतो तुम्हाला फक्त पोटदुखी आहे, मी तुम्हाला औषध देतो, तुम्ही जा. तसंच काहीच आमच्या फील्डमध्ये आता सध्या चाललं आहे की लोक कायदा गुगलवरती आज सगळं अवेलेबल असल्यामुळे सगळं वाचून येतात. त्यांना असं वाटतं की अरे नाही, कायदा असा आहे म्हटल्यानंतर तिकडे कोर्टामध्ये गेल्यानंतर पण असंच होतं. पण तशी परिस्थिती नाही. आज सिच्युएशन अशी होते कोर्टामध्ये, कोर्ट फक्त तो कायदा धरून नाही चालत. कोर्ट ह्याही गोष्टी बघतं की बाबा तुम्ही नक्की काय केलंय, तुमची आम्ही मॅटर म्हणतो त्याला, आमची जी केस असते आम्हाला मॅटर, तुमच्या मॅटरमध्ये मेरिट्स किती आहेत, तुमच्या खरोखर तुमच्या बाजूनी वळणारा किती कायदा आहे, ह्या गोष्टींवरती त्या सगळ्या गोष्टी बॅलन्स आउट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की ज्यांना ह्या गोष्टींचे डाऊट्स येतात किंवा आपण कायद्यात आपल्याला कुठला कायदेशीर प्रॉब्लेम होऊ शकतो उद्या, ह्यांनी मी तर नक्कीच 100% सांगेन की तुम्ही सर्वप्रथम तुम्ही एका चांगल्या वकिलाकडे जा आणि त्याच्याकडनं ऍडवाइस घ्यायचे खूप जास्त गरजेचं आहे. लोकांना असं वाटतं की हा गुगलवरती वाचलं कायदा, आम्हाला एवढा लॉ वाचला म्हणजे आम्हाला कळलं. प्रॅक्टिकली स्पीकिंग तुम्ही जेव्हा त्याच्यावरती त्या आधारे तुम्ही काहीतरी ऍक्ट करायला जाता त्यावेळेला तुम्ही काहीतरी त्याच्यामध्ये गोंधळता आणि त्याच्यामध्ये काहीतरी चूक करून बसता. मग शेवटी तुम्ही सुरुवातीला जे वकिलाचे कन्सल्टेशन फीस तुम्ही जे वाचवायला जाता त्याच्यामध्ये तुमचा नंतरचा खूप मोठा खर्च बाहेर पडतो. सो सगळ्यात आधी त्यांना ते गरजेचं आहे की बाबा चांगल्या वकिलाला तुम्ही कन्सल्ट करा. जर तुम्हाला काही छोटा जरी तुम्हाला क्वेरी असेल एखाद्या कुठली गोष्टीची, तुम्ही सरळ वकिलाला विचारा की बाबा हे असं आहे तर मी ह्याच्यामध्ये काय केलं पाहिजे. तुमचे 2-5 हजार रुपये जातील जास्तीत जास्त, पण कमीत कमी तुमचा एक लिगल ट्रॅक हा तुमचा व्यवस्थित बसून राहील. कारण ह्या गोष्टींमध्ये कसं चालतं ते काहीतरी परत आज माझं आजचंच एक उदाहरण आहे. एक नोटीस मी सर्व केली होती त्या बेसिसवरती की लोकांचं जे डोक्यात पहिले असतं की बाबा मी माझ्याबरोबर काहीतरी चुकीचं झालं तर मी सोशल मीडियावरती पोस्ट करेन, सोशल मीडियावरती पोस्ट केल्यानंतर लोकांना कळेल, लोक त्याच्यावरती ऍक्शन घेतील. पण हा विचार कोणी करत नाही त्या गोष्टीमुळे समोरच्याची मानहानी किती होते आणि त्या समोरच्याकडे एक लिगल रेमेडी अवेलेबल आहे की ती व्यक्ती कोर्टात जाऊ शकते की सांगू शकते ह्याच्यामुळे माझं एवढं नुकसान, माझे नुकसान झालं, त्यामुळे तुम्ही मला एवढं कॉम्पेन्सेशन द्या. आणि हे तुम्ही जेव्हा प्रूफ करता सोशल मीडियावरती टाकून तुम्ही प्रूफ केले, तुम्हाला ते मानहानी देणं भाग पडतं. सो हे आजच एक कोइन्सिडेंटली माझं मॅटर तसं झालं होतं. समोरच्या पार्टीचा मला फोन आला की नाही, मी एक नोटीस पाठवली होती माझ्या क्लायंटची की तुम्ही माझ्या क्लायंटच्या अगेन्स्ट फेसबुकवरती पोस्ट टाकली आहे, तुम्ही ती काढा, नाही तर लेखी माफी मागा, नाही तर तुम्ही हे करा. तर त्यांनी मला फोन केला समोर की सर काय मी याच्यामध्ये करू, माझ्याकडे तर एवढे आता पैसे नाही आहेत की मी कोर्टाकडे जाऊ शकेन, पण तुम्ही जर तसं केलं असेल तर तुम्ही जाता. त्यांनी सांगितलं तुम्ही लेखी माफी मागा आणि संभाव्य विषय. कारण हा जो लोकांसमोर त्यांनी त्याआधी सांगायचा प्रयत्न केला. मी मनसेची लोक आणली किंवा मी बाकी इतर राजकीय पक्षांकडे गेलो आणि आम्ही त्यांच्याकडनं पोलिसांकडे गेलो आणि मी लोकांकडे पैसे काढले. मी म्हटलं हो, पण तुम्ही कायद्याचा आधार घेतलात का माझ्या क्लायंटच्या बाबतीत करताना? तुम्ही नाही घेतला. तर ते तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. आणि परत ह्याच्यामध्ये एक मूलभूत शिक्षण जिकडे आपलं असतं सुरुवातीलाच, की लहानपणापासून आपल्याला एक नागरिक शास्त्र नावाचा एक विषय असायचा. आता मला माहित नाही आताच्या एज्युकेशन सिस्टम मध्ये केवढा आहे तो,
पण तिथून खरी सुरुवात होते आणि तिथून जे बेसिक लॉज आहेत तेवढं तरी एक मुलांना किंवा कॉलेजमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना ह्यांना सगळ्यांना ती आयडिया एक देणं आजच्या तारखेला खूप गरजेचं आहे, कारण त्यांना त्याचे रिपरकशन जाणवत नाही. माझ्याकडे आज मी स्वतः जास्तीत जास्त क्रिमिनल मॅटर्स घेत असल्यामुळे माझ्याकडे बरेचसे केसेस असे येतात ज्याच्यामध्ये त्यांचे लव्ह रिलेशनशिप्स असतात. ते रिलेशनशिप त्यांचं अर्थात आजच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी पुढेपर्यंत जातात आणि त्या गेल्यानंतर त्यांचं जेव्हा मोडतं किंवा काही प्रॉब्लेम होतो किंवा घरी कळतं तर मग घरच्यांच्या प्रेशरमध्ये येऊन म्हणा किंवा बाकीच्या सगळ्या याच्यामध्ये येऊन म्हणा ती मुलं मुली जी कोणी असतात ते 18 वर्षही तुझे त्यांची कंप्लीट नसतात आणि अनफॉर्च्युनेटली और फॉर्च्युनेटली सो आज त्या 18 वर्षांपेक्षा कमी असणाऱ्या मुलांसाठी पॉक्सो नावाचा कायदा आहे जो त्या मुलांना माहित नाहीये. तो कोणाला त्यांना त्या गोष्टीचा काही अंदाजच नसतो की बाबा आपण जे करतोय हे कायद्याने गुन्हा आहे, ते फक्त चुकीचं नाही तर कायद्याने सुद्धा गुन्हा आहे. आणि ह्या सिच्युएशन मध्ये मग सहसा त्या मुलीचे आई वडील प्रेशराईज करतात त्या मुलीला की बाबा तू जाऊन FIR कर, पोलीस स्टेशनला जा. त्यामुळे त्या मुलाचं पुढचं आयुष्य खूप खराब होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि त्याच्यामध्ये बऱ्याचदा मी हायकोर्टामध्ये रिसेंटली जात एक केस होती ज्याच्यामध्ये सिच्युएशन अशी होती की ते त्यांचं कन्सेन्शुअल होतं जे होतं ते, पण मुलगी ज्यावेळेला हे कन्सेन्शुअल होतं मुलीचं वय हे 18 पेक्षा कमी होतं. त्या एका कारणावरती फक्त तो FIR रजिस्टर झालाय. भले कन्सेन्शुअल जरी असतं तरी तो शेवटी गुन्हा आहे. ह्या गोष्टी मुलींना मुलांना किंवा सगळ्यांना माहीत असणं आजच्या तारखेला माझ्या मते तरी फार गरजेचं आहे. आणि बाकी काही नाही, तुम्ही सोशल मीडियावरती जरी वाचत असाल तरी ऍट द सेम टाइम जे त्याचे कायदे आहेत म्हणजे आम्ही ज्याला बेअर ऍक्ट्स म्हणतो ज्याच्यामध्ये ते सेक्शन सगळे मेन्शन्ड आहेत ते जरी एकदा वाचले कारण त्याची भाषा बघायला गेलं तर फार सोपी आहे. लोकांना वाटतं गोल 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 फिरवली तशी नसते. तुम्ही जर एकसंध वाचायला गेलात व्यवस्थित तर त्याचं तुम्हाला कळत जातं आणि ते एक सेक्शन तुम्हाला कळलं की बाबा कुठला सेक्शन कधी लागू शकतो आणि तुम्ही काय करायला हवं, तुम्ही कशामधून वाचू शकता. सो माझ्या मते थोडंफार वाचन, थोडंफार वकिलांचं कन्सल्टेशन मोर इम्पॉर्टंटली आणि जो आपला अभ्यासक्रम आहे, शिक्षण पद्धती आहे ह्याच्यामध्ये थोडाफार कुठेतरी बेसिक कायदे तरी लोकांना माहीत असणं किंवा मुलांना त्याचं ज्ञान देणं हे आजच्या तारखेला फार गरजेचं आहे. पण वकील साहेब एकंदरीतच हा जो मुद्दा आहे तो काही अंशीच आपल्याला परिचित आहे असं नाही का वाटत, कारण की महाविद्यालयीन काही विद्यार्थिनी अशा आहेत ज्या आता ज्युनियर कॉलेजला शिकत आहेत पण त्या सोशल मीडियावर जसं तुम्ही म्हणालात तसं की सोशल मीडिया हे फार प्रभावी हानिकारकतेचं कारण आहे. तर त्यांनी काय करावं त्या विद्यार्थिनींनी, तर आपल्याला लग्न मोडून त्याच्यानंतर जे काही मालमत्ता नवऱ्याची मिळते ती कशी मिळवावी ह्याचं संशोधन ज्युनियर कॉलेजच्या मुली घेत आहेत आणि ह्याचा फीडबॅक चक्क मुलग्यांकडनं येतोय. त्यामुळे असंही एक बाजू आपल्याला समाजात बघायला मिळते. माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपण जर कोणत्याही विज्ञान किंवा वाणिज्य किंवा कला शाखेतनं एक शिक्षण घेत असलो तरी सुद्धा आपल्याला कायदा, सुव्यवस्था यांचं मूलभूत शिक्षण घेण्याची पण तितकीच आवश्यकता आहे का आणि मग त्यासाठी आम्ही काय करायला हवं? नक्कीच. ह्या विषयावर जसं मी मगाशी सांगितलं की आपलं जे कॉलेजचं किंवा शाळेचं मी तर म्हणेन की कॉलेजचं तर फार पुढे आलं. आपल्याला जसं सुरुवातीला नागरिकशास्त्र हा जो विषय असतो जो साधारण आमच्या काळात तरी आम्हाला 3री पासून सुरू व्हायचा. 3री पासून ते 10वी पर्यंत नागरिकशास्त्र थोडं करून काहीतरी होतं. त्याच्यामध्ये आम्हाला काय शिकवलं जायचं की कायदा कसा तयार होतो किंवा एखादं बिल कसं प्रपोज होतं, ते पार्लमेंटमध्ये जातं, ते तिथून ते कसं अप्रूव्ह होतं. अर्थात त्या वयामध्ये आपल्याला ह्या गोष्टी नाही कळत. पण ह्याच्या बरोबर ज्या नेसेसरी गोष्टी आहेत, आता फॉर एक्झाम्पल पार्ट 3 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे आपलं आहे दॅट इज फंडामेंटल राईट्स, हे जे मूलभूत अधिकार आहेत आपल्याला ते ह्युमन राईट्सचे जे आहेत आर्टिकल 12 पासून आर्टिकल 35 पर्यंत हे जे आर्टिकल्स आहेत हे लोकांना माहीत असणं फार गरजेचं आहे. आणि हे सुरुवातीपासूनच थोडं करून त्यांना जर शिकवत गेलं किंवा समजवत गेलं, कारण ते जे वय असतं लहानपणी ते जे ग्रास्प करणं असतं तेव्हा जर त्यांना या गोष्टी कळल्या की बाबा नाही माझा राईट टू इक्वालिटी आहे. मी आर्टिकल 14 जेव्हा म्हणतात की बाबा राईट टू इक्वालिटी म्हणजे काय, कायद्यासमोर आम्ही सगळे समान आहोत. मी लहान असो मोठा असो, माझं फायनान्शियल स्टेटस काय असो, माझं किंवा सोशल स्टेटस काही असो, कायद्याच्या समोर मी इक्वलच आहे. आणि मला ते जर मला इक्वालिटी माझ्याबरोबर नाही केली गेली
तर माझ्याकडे काय रेमेडीज आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आर्टिकल 14 सांगतं. आर्टिकल 19 तुमचं ते फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, ते आर्टिकल 19(1)(a) टू बी प्रिसाइज. आर्टिकल 19 इज फ्रीडम. तुम्ही काही बोलू शकता, तुम्ही अख्ख्या भारतात कुठेही फिरू शकता, तुम्हाला कसंही राहण्याचं स्वातंत्र्य आहे. ह्या सगळ्या गोष्टी ते राईट टू फ्रीडम जो आहे त्याच्यामध्ये लेटेस्ट कम टू एक कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक जो तुमचे जसं याच्यामध्ये म्हणालात ते अगेन कमिंग बॅक टू सोशल मीडिया ऑल्सो, की आर्टिकल 19(1)(a) सांगतं राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. बरोबर. आता फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन म्हटल्यानंतर लोक स्वैराचार नसावा. ऍब्सोल्युटली त्याच्यावरतीच तो जो पुढचा विषय येतो इज आर्टिकल 19(2) जो रिजनेबल रेस्ट्रिक्शन्स देतो. बरोबर. की तुम्ही काहीही नाही बडबडू शकत याच्यामध्ये. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवणं गरजेचं आहे. आर्टिकल 21 सांगतं राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, की बाबा तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे, मूलभूत अधिकार. त्या आर्टिकल 21 बऱ्याच गोष्टी येतात की मला स्वतःच्या डिग्निटीनी जगायचं आहे मी जोपर्यंत, आणि पण त्याच्यावरती परत लिमिटेशन कसं येतं की राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी सब्जेक्ट टू ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. म्हणजे तुम्ही सार्वजनिक ठिकाणी कसे वावरावं एकंदर ह्या पद्धतीने कसं नुसतं बोलावं ते आलं. कलम आणि पोटकलम हे तुम्हाला दोन्ही माहिती पाहिजे. कलम पोटकलम माहिती असण्यापेक्षा तुम्हाला कायदा माहित हवा, हे जास्त महत्वाचं आहे. आज तुम्हाला एवढं माहिती आहे की बाबा मला कसंही राहता येईल, मी राहू शकतो आणि माझा ह्या घरात राहण्याचा माझा अधिकार आहे, पण ह्या घरात कसं राहायचं काय राहायचं हे त्या रिजनेबल रेस्ट्रिक्शन्स वरून येतं. सो त्या गोष्टीला ज्या मुलांना अगदी लहान वयापासून समजल्या किंवा त्यांना त्या शिकवत गेल्या किंवा त्यांच्या त्या मनात बिंबवत गेल्या सुरुवातीपासूनच, तर त्या फार गरजेच्या आहेत. आणि ते करता करता मग हळूहळू कॉलेजमध्ये येईपर्यंत मग त्यांना कळतं. कारण आज मला तरी असं वाटतं काही ठिकाणी तो फाउंडेशन कोर्स नावाचा एक सब्जेक्ट असतो ज्याच्यामध्ये थोडंफार कुठेतरी लाईट बॅकग्राऊंड असतो कायद्याचा. त्याच्यानंतर कॉमर्समध्ये बिझनेस लॉ असतो, पण बिझनेस लॉ हा तेवढा पुरता असतो. किंवा आर्ट्सला पॉलिटिकल सायन्स असतं किंवा एक इंट्रोडक्शन टू लॉ असतं. एक्झॅक्टली अशा पद्धतीने. आणि त्याच्यामध्ये परत हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि मी आता जसं एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं की पॉक्सो आहे, हो, जे टीनेज मध्ये येणारी मुलं आहेत स्पेसिफिकली 12 वर्षांपासून ते 20 वर्षांच्या वयोगटात 21-22 वर्षांच्या वयोगटापर्यंत, त्यांना ह्या कायद्यांचं ज्ञान असणं फार गरजेचं आहे आजच्या तारखेला. कारण अनफॉर्च्युनेटली आपण फॉर्च्युनेटली म्हणू किंवा अनफॉर्च्युनेटली कायदा बऱ्याच अंशी बायकांच्या फेवरमध्ये त्यांना सिक्युअर करण्यासाठी आहे, पण त्याचा गैरफायदा तेवढाच घेतला जातो. एक्झॅक्टली. आज मी जेवढे केसेस मी सेक्शुअल असॉल्टच्या जेवढ्या केसेस हँडल करतो किंवा केल्या आतापर्यंत, त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी केसेस अशा येतात ज्याच्यामध्ये ॲलिगेशन्स फार फेक असतात आणि त्याच्यामध्ये गिल्टी असतात. विमेन गिल्टी असण्यापेक्षा कसं असतं, मी जसं मगाशी एक एक्झाम्पल दिलं की त्याच्यामध्ये काहीतरी गोष्टीवरून ते तुटतं, मग ते समोरच्याला आपण आपल्या याच्यामध्ये कसं धरून ठेवायचं, मग त्याला त्या गोष्टीवर ब्लॅकमेल केलं जातं आणि मग तो एफआयआर होतो. मग एफआयआर केला की कसं ते प्रेशराईज होती समोरची व्यक्ती. तुम्ही मगाशी जे एक एक्झाम्पल दिलं सिमिलरली की जसा 498A आयपीसीतला कलम होता, आता आयपीसीचं BNS झाले, तर तो जो कलम त्याचा सर्वात जास्त गैरवापर हा भारतात होत चाललाय हे इव्हन सुप्रीम कोर्ट मान्य करते. हो. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे अजूनही लेजिस्लेशन तसं आलं नाहीये ज्याच्यामध्ये जेंडर न्यूट्रल कायदे झाले आहेत किंवा त्यांनी तयार केले असतील. पण आपण हाही एक विचार करणं गरजेचं आहे. आज आपण मुंबईत राहतो किंवा आपण अशा मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये राहतो जिथे आपल्याला दिसते की बाबा हे फेक केसेस जास्त होतात. जेव्हा आपण रुरल भागात जातो भारतातल्या, तिथे अजूनही तुम्ही गेला चाइल्ड मॅरेजेस होत आहेत, तिथे डावरी ही अगदी सरस मागितली जाते की द्यायचीच आहे, तुम्ही नाही दिली तर मी लग्न नाही करणार. डावरीचे तुमचे प्रकार होतात. डावरी न दिल्यामुळे बायकांवरती होणारे जे अत्याचार आहेत ते अजूनही थांबलेले नाहीत. ही जी कारणं पण तुम्ही जेव्हा समजून घेतो त्यावेळेला आपल्याला कळतं की बाबा नाही ठीक आहे, हे कायदे आता गरजेचे आहेत. पण हे सगळं जर तुम्हाला माहित असेल सुरुवातीपासूनच, तर तुम्ही त्या गोष्टींपासून स्वतःला वाचवू शकता, तुम्ही त्या गोष्टींपासून स्वतःला डिफरंट करू शकता. ठीक आहे, मी कसं कायदा फॉलो करून मी पुढे जाऊ शकतो. सो ह्या माझ्यामध्ये तरी अगदी शालेय शिक्षणापासूनच कायद्याचं शिक्षण जर मुलांना दिलं गेलं तर ते त्यांच्या फार उपयोगाचं होईल आणि पुढची जनरेशन होपफुली त्यांना कायद्याची समज जास्त असेल. जसे संस्कार आपल्याला असतील तर आपण पुढच्या पिढीपर्यंत संक्रांत करू शकतो. त्या पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्था सुद्धा आपल्याला माहिती असेल. जसं आपल्याकडे प्राचीन काळी स्मृती वाङ्मय होतं ज्याच्यामध्ये मनुस्मृती आहे, पाराशर स्मृती आहे, नारद स्मृती आहे. त्याच्यामध्ये अर्थातच सामाजिक बदल जसे घडले तसे त्यांच्या नियमांमध्येही बदल घडले. आणि आपल्याकडे कौटिल्य अर्थशास्त्र नावाचा एक उत्तम ग्रंथ आहे
ज्याच्यामध्ये सुद्धा ह्या सगळ्याची व्यवस्थित चर्चा करण्यात आलेलीच आहे. आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे वकील साहेब की एकंदरीतच नागरिक आणि न्याय व्यवस्था यांच्यामध्ये परस्पर संबंध कसा आहे, नक्की कोणी कोणाला बांधून ठेवलेला आहे? ह्यात विषय असा येतो की दोन्ही गोष्टी इंटरकनेक्टेड आहेत. हा, आज भारतातला नागरिक जसा जगतोय, जी सोसायटी आहे, शेवटी त्या सोसायटीच्या बेसिसवरती कायदा तयार होतो आणि तो कायदा त्या सोसायटीला बांधून ठेवतो की बाबा तुम्ही ह्या चौकटीच्या बाहेर जाऊ शकत नाही. ह्याच्यामध्ये आता जशी जशी सोसायटी बदलत जाते तसा तसे कायदे बदलत जातात. आत्ताच्या घडीला सिच्युएशन आपल्याकडे अशी आहे की ज्या पेसनी किंवा जशी प्रगती होत चालली आहे किंवा ज्या पेसनी सोसायटी बदलत चालली आहे तेवढ्या पेसनी कायदे अजून बदलत नाही आहेत आपल्याकडे. आता अनफॉर्च्युनेटली जे पॉक्सोचं मी मगाशी उदाहरण दिलं, ते पॉक्सो एनॅक्ट होण्यासाठी एक निर्भया प्रकरण व्हावं लागलं. बरोबर. सिमिलरली जेव्हा एक पॉश कायदा तुम्ही जर ऐकला असेल, पॉश प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल असॉल्ट सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेसेस, तो कायदा येण्यासाठी एका कुठल्या तरी बाईला त्याच्या थ्रू जावं लागलं. बरोबर. सिमिलरली जेव्हा विशाखा गाईडलाईन्स होत्या पॉक्सोच्या अगोदर, त्याच्यासाठी राजस्थानमध्ये एका बाईला तो सेक्शुअल असॉल्ट फेस करावा लागला, तेव्हा जाऊन सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिल्या. ह्या गोष्टी जोपर्यंत लेजिस्लेशन किंवा आपलं जे पार्लमेंट आहे हे गव्हर्नमेंट जोपर्यंत ह्या गोष्टीचा विचार करत नाही की बाबा जसं जसं समाज बदलते आपल्याला कायद्यांमध्ये तेवढ्याच स्पीडनी बदल आणणं गरजेचं आहे, तोपर्यंत ते नागरिक आणि कायदा ह्याच्यातला जो बॅलन्स होणं आहे हे फार कठीण वाटतं मला. कारण जसं आपण बघायला गेलो, आता साधं आपण उदाहरण घ्यायचं झालं तर आपण साध्या भाज्या घ्यायला जातो. हो. भाज्या विकत घेताना त्यांचं जे वेट ठेवतात, जे वेईंग स्केल वापरतात, ते गव्हर्न करण्यासाठी सुद्धा कायदा आहे. तो कायदा जर आपल्याला माहित असेल तर समोरचा दुकानदार आपल्याला मूर्ख नाही बनू शकतो. पण बऱ्याचदा आपल्याला ते माहित नसतं, दुकानदार त्या गोष्टीचा फायदा घेतो. आणि हे नुसतं इथेच नाही तर बऱ्याचशा गोष्टी आपण नागरिकांची सुद्धा एक मेंटॅलिटी बदलणं गरजेचं आहे. कारण आपल्याला कसं होतं की मी ब्लॅकमध्ये एखादी गोष्ट घेणार, मी व्हाईटमध्ये नाही घेणार. पण तुम्ही जेव्हा ब्लॅकमध्ये ती गोष्ट घेता म्हणजे तुम्ही कॅश ट्रान्झॅक्शन करता, तुम्ही गव्हर्नमेंटला दाखवत नाही, तुम्ही तो पैसा तुमचा रिफ्लेक्ट होत नाही कुठे. अशा सिच्युएशनमध्ये ज्या वेळेला तुम्ही काहीतरी प्रॉडक्ट घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी डिफेक्ट येतो, त्याच्याकडे डिफेन्स येतो हे सांगायला किंवा मला ह्याचे कधी पैसे मिळालेच नव्हते किंवा मला पैसे मिळू शकले नाही. मग तुम्ही स्वतःचेच पॉईंट्स तुम्ही कमी करता, स्वतःचे मेरिट्स तुम्ही कमी करून टाकता. तिकडे तुम्ही कायदा बनवलाय हा प्रत्येक नागरिकाच्या सेफ्टीसाठी किंवा त्याच्या सोयीसाठी हा कायदा बनवला गेलाय. आणि हे ज्या वेळेला लोकांना कळेल माझ्या मते, त्यावेळेला तो एक बॅलन्स आउट होऊन ते नागरिक आणि कायदा ह्या दोन्ही गोष्टी बॅलन्स आउट एकत्र आणि त्या एका पॅरलल लाईन मध्ये चालू शकतो, असं माझं प्रांजळ मत आहे. एकंदरीतच ह्या कायद्याच्या व्यवस्थेसाठी तुम्ही कसे प्रयत्नशील आहात की जेणेकरून आमच्या तरुणाईला तुम्ही मार्गदर्शन करू शकाल? कारण की प्रसार माध्यम वगैरे इतकी आकर्षित झालेली आहेत तर तरुणाई त्यांचे महाविद्यालयीन विषय वाचत नाहीत, तर मग कायद्याचं शिक्षण कसं काय घेईल? तर कायद्याचं शिक्षण सुद्धा त्यांनी एक बेसिक मूलभूत त्यांनी घ्यावं. त्यासाठी तुम्ही त्यांना काय समुपदेशन कराल किंवा तुम्ही काही तसे वर्कशॉप घेता का? तर तुम्ही आणि त्यांना तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर त्यांनी तुम्हाला संपर्क कुठे साधावा हे कृपया आमच्या श्रोत्यांना सांगावं. नक्कीच. ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी येतात. सर्वप्रथम तर माझ्या मते प्रत्येक नागरिकांनी भारताच्या कायद्याचं शिक्षण हे घ्यावं असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. कारण त्याच्यावरती कोणालाही बंदी नाही आहे. आजच्या तारखेला लॉ हा प्रोफेशनल कोर्स जरी केला त्याला फक्त एक एंट्रन्स एक्झाम ऍड केली आहे. तुम्हाला एजवरती काही बंधन नाहीये, तुम्हाला तुमचा बाकीच्या कुठल्याही गोष्टींवरती बंधन नाहीये. फक्त एवढंच आहे की 12वी नंतर तुम्हाला 5 वर्ष आहे, ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्ष आहे. हे जर तुम्ही केलं, तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये प्रॅक्टिस करा. तुम्हाला एक कायदा माहित असेल तर तुम्ही स्वतःची सेफ्टी तुमची एक तयार होते. त्या पलीकडे जर तुम्ही जसं म्हणालात की महाविद्यालयातील त्यांचे स्वतःचेच ते विषय वाचत नाहीत, पण सोशल मीडिया आहे. आज सोशल मीडियाचे जेवढे दुष्परिणाम आहेत तेवढेच फायदे सुद्धा आहेत. त्याच सोशल मीडियावरती अनेक चॅनल्स आहेत, जसं बार अँड बेंच सारखं एक चॅनल आहे किंवा एक फिनॉलॉजी लिगल सारखं एक चॅनल आहे जे माझ्या लॉ कॉलेजमध्ये असताना मी रेफर करत होतो. त्याच्यावरती लेक्चर्स चालतात किंवा त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ते तुम्हाला समजवतात की बाबा कायदा नक्की कसा चालतो, कोर्ट कसं कुठल्या अँगलनी तुमच्याकडे बघतं जेव्हा एखादी गोष्ट होते. सो तेही तुम्ही फॉलो करू शकता. देर आर मल्टिपल चॅनल्स. इंस्टाग्रामवरती जर तुम्ही बघायला गेलात, फेसबुकवर बघायला गेलात,
there are मल्टिपल सोशल मीडिया अकाउंट्स ज्याच्यामध्ये तुमचं ते मेहनत घेतात. म्हणजे आमच्यासारखेच कोणी वकील असतात किंवा लॉ स्टुडंट्स असतात किंवा प्रोफेसर्स असतात जे त्याच्यावरती टाकत असतात की बाबा हे तुम्हाला कळलं पाहिजे की हा लॉ असा आहे, हा लॉ तुम्हाला प्रत्येकाला माहीत पाहिजे. कारण आज कोर्टात तुम्ही गेलात, कोणीही कुठल्याही गोष्टीसाठी कोर्टात गेलं, एक फ्रेज आहे आमच्या लिगल भाषेमध्ये की इग्नोरन्स ऑफ फॅक्ट कॅन बी प्लीडेड, इग्नोरन्स ऑफ लॉ कॅनॉट बी प्लीडेड. म्हणजे तुम्हाला जर फॅक्ट्स माहिती नसतील गोष्टींचे तुम्ही कोर्टाला सांगू शकता, पण तुम्हाला कायदा माहित नाही हे तुम्ही कधीच सांगू शकत नाही कोर्टासमोर. सो हा एक विषय होऊन जातो. मी मोस्ट प्रॉब्ली असतो हायकोर्टात प्रॅक्टिसला. माझं ऑफिस आहे फोर्टला. मी तुमच्याकडे माझा नंबर तर ऑफकोर्स तुम्ही शेअर करू शकता, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि कधीही कोणालाही त्या बाबतीत गायडन्स हवा असेल तर मी कायम अवेलेबल असतो. आणि आय एम मोर दॅन ऑब्लाइज्ड की जर मला कोणाला लॉ स्टुडंटला किंवा कोणालाही याच्यासाठी मदत करता आली तर. रसिका हो, आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयाला हात घातलेला आहे, कायदा आणि सुव्यवस्था. आपल्याला ह्या समाजात जगत असताना स्वतःच्या संरक्षणासाठी निदान काहीतरी गोष्टी मूलभूत माहिती असाव्यात म्हणून कायद्याचं शिक्षण घेणं अत्यावश्यक आहे. आणि म्हणूनच आज चर्चेचा विषय घेताना आम्ही ॲडव्होकेट दुर्गेश रेगे यांना इथे पाचारण केलं होतं. तुम्ही आज इथे आमच्याकडे आलात त्याबद्दल आम्ही अत्यंत कृतज्ञ आहोत. आम्ही तुमचे आभार मानणार नाही कारण की कदाचित तो तुम्हाला भार वाटेल. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाचे फूड पार्टनर आहेत अर्चना उत्पादनं. तुम्ही अर्चना उत्पादनं यांचा फराळ नक्की खा. सुख, समाधान, समृद्धी तुमच्याच घरी येणार निश्चितचपणे. तुम्ही आमच्याकडे आलात त्याबद्दल विनी बुटीक यांच्यातर्फे तुम्हाला एक गिफ्ट हॅम्पर भेट वस्तू देण्यासाठी उत्तम पर्याय विनी बुटीक.